महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेलिब्रिटी दिसत आहे. आता इंटरनेट सेन्सेशन असलेल्या डॉली चायवालेची राजकारणात एंट्री झाली आहे. आपल्या खास शैलीत चहा तयार करणे आणि ग्राहकांना तो देण्याच्या खास स्टाईलने डॉली चायवाला चर्चेत आला. त्यानंतर आता त्याच्या राजकारणातील एंट्रीची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेला डॉली चायवाला यांनी नागपूरमध्ये थेट भाजप उमेदवाराच्या प्रचारात हजेरी लावली. भाजपचे नागपूरचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह तो व्यासपीठावर दिसून आला. भाजपच्या 50 प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी डॉली चायवालाने हजेरी लावली होती. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉली चायवाल हा व्यासपीठावर दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. विजयवर्गीय यांनी डॉलीचे नाव विशेष घेतले नसले तरी त्याच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे आता डॉली चायवाला भाजपमध्ये सहभागी झाला आहे की तो प्रचाराचा एक भाग आहे हे स्पष्ट झाले नाही. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. डॉली चायवाला याने याच वर्षी एप्रिलमध्ये गुरुग्राममध्ये यूट्यूब सोशल मीडियावर इन्फ्लुएन्स मीटमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सोनी यांना आपल्या स्टॉलवरील खास चहा दिला होता. फेब्रुवारीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी डॉली चायवालासोबतची एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये डॉलीने बिल गेट्स यांनाही आपल्या हाताने चहा तयार करून दिला.